साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। शुक्रवारी काँग्रेस भवन येथे विविध सेलच्या नूतन पदाधिकाऱ्यांना शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक चेतन नरोटे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, अशोक कलशेट्टी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। दबावाचे राजकारण करून विरोधी आमदारांना सत्ताधारी पक्षात घेतले जात आहे। साखर कारखानदार व अन्य सहकारी संस्था चालकांची अडचण केली जात आहे। त्यांची कर्जे नियमित करण्याची आशा दाखवून काँग्रेसच्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली। जेव्हा आता अशी परिस्थिती असते का मिळेल करेल वगैरे, तेव्हा आशेने जातात। कुणाच्या अडचणी असतात, कुणाचे काय साखर कारखाने आहेत, कर्ज देत नाहीत, की गळचेपी जपण्याचं काम कर्नाटकात काय झालं? कारण मुश्रीफ साहेबांनी पेपर डिक्लेअर केली की कर्नाटकात तेच झालेलं आहे ना। तर त्यामुळं अशा तऱ्हेनं लोकांची गळादाबी होते आणि ते काय मोठे प्रेमाने जातात असं नाही आहे। बहुतेकांचं साखर कारखान्याची कर्ज त्यांनी थांबवलेली आहेत म्हणून जात आहेत बरेचसे लोक। आणि तिथं जाऊनही अजून बऱ्याच लोकांचे झाले नाहीत कर्ज मंजूर, त्यामुळे तेही बिचारे अडचणीत आलेले आहेत। या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।